हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी. आज आहे 5 फेब्रुवारी 2024. आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, रस्ते अपघात कमी करण्यासाठी सडक सुरक्षा फोर्सची स्थापना करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, पंजाब. पंजाब हे राज्य रस्ते अपघात कमी करण्यासाठी सडक सुरक्षा फोर्सची स्थापना करणारे देशातील पहिलंच राज्य ठरलेलं आहे. तर पंजाब सरकारने रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने सडक सुरक्षा फोर्सची स्थापना केलेली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जालंधर येथून 144 वाहनांना हिरवा कंदील दाखवलेला आहे. अशा प्रकारची फोर्स तयार करणारे पंजाब देशातील पहिलेच राज्य ठरलेले आहे. राज्यातील कोणालाही 112 क्रमांकावर कॉल करून मदत उपलब्ध करून घेता येणार आहे आणि कॉल केल्यानंतर 10 मिनिटात वाहन त्या ठिकाणी पोहोचणार आहे. रस्ते दुर्घटनाग्रस्त लोकांना रुग्णालयात पोहोचवण्यासोबतच संबंधित परिसरामध्ये कोणी गुन्हा करून पळून जात असेल तरी ही फोर्स संबंधितांना पकडण्याचे काम देखील करणार आहे. या फोर्सचे नेतृत्व भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि AIG आहे ट्रॅफिक गगनजीत सिंग करणार आहेत. तर 1200हून अधिक पोलीस जवान आणि सुमारे 90 महिला चालकांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ही वाहने 5500 किलोमीटर राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग कव्हर करणार आहेत. प्रत्येक वाहन जवळपास 30 किलोमीटर अंतरावर सेवा पोहोचवणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच घर पोर्टलची सुरुवात कोणी केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक NCPCR यांनी नुकताच घर GHAR पोर्टलची सुरुवात ही केलेली आहे. तर घर पोर्टल गो होम अँड रियुनाईट असा याचा अर्थ होतो. NCPCRने हे पोर्टल सुरू केलेलं आहे. NCPCR म्हणजे नॅशनल कमिशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन. तर घर हे पोर्टल किशोर न्याय कायदा 2015 आणि यातील नियमानुसार लहान बालकांच्या उद्धार आणि त्यांच्या घर वापसीच्या डिजिटल देखरेखीसाठी सुरू केलं गेलेलं पोर्टल आहे. त्याचप्रमाणे महिला आणि बालकल्याण विकास मंत्रालयाकडून ट्रेक चाइल्ड पोर्टल देखील विकसित केलं गेलं आहे. NCPCR राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग म्हणतात याला. भारतातील लहान बालकांच्या न्याय हक्कांचे संरक्षण करणारी एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. हिची स्थापना बाल अधिकार संरक्षण आयोग अधिनियम 2005 आहे यानुसार करण्यात आलेली आहे. तर महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे या आयोगावर नियंत्रण हे ठेवलं जातं. तर या आयोगाची स्थापना झालेली आहे 2007मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि सध्या या जे बाल संरक्षण आयोग आहे, राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग, याचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत प्रियंका कानूनगो. पुढचा प्रश्न पाहूया. R. चंपकलक्ष्मी यांचं नुकताच निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B, इतिहासकार. R. चंपकलक्ष्मी यांचं नुकताच निधन झालेलं आहे. त्या एक प्रसिद्ध इतिहासकार होत्या. तर भारतातील प्रतिष्ठित इतिहासकार तसेच भारतीय काँग्रेसच्या पूर्व अध्यक्षा आणि जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या ऐतिहासिक अध्ययन केंद्राच्या प्रोफेसर R. चंपकलक्ष्मी यांचं नुकताच निधन झाले आहे. चंपकलक्ष्मी यांचा जन्म तामिळनाडूमध्ये श्रीरंगममध्ये 1932मध्ये झाला होता. पुरातत्व, प्रतिमा विज्ञान, विचारधारा, शासनकला आणि व्यापार या विषयांमध्ये त्यांचे मोलाचे इतिहास लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताने कोणत्या देशासोबत MQ-9B ड्रोन आणि मिसाईल खरेदीसाठी करार केला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D, अमेरिका. अमेरिका देशाबरोबर भारताने नुकताच MQ-9B जे आहे MQ-9B ड्रोन आणि मिसाईल खरेदीसाठी करार हा केलेला आहे. तर अमेरिका $4 अरब जे 31 MQ-9B ड्रोन आणि हेलफायर मिसाईल आणि लेझर निर्देशित बॉम्ब भारताला विकणार आहे. यामुळे भारतीय संरक्षण प्रणाली अधिक मजबूत आणि आधुनिक होणार आहे. MQ-9B ड्रोन जो आहे हा प्रेडेटर नावाने देखील ओळखला जातो. MQ-9B प्रेडेटर ड्रोन एक मानवरहित हवाई वाहन आहे. गुप्त अभियानांमध्ये या ड्रोनचा वापर केला जाणार आहे. हा ड्रोन सलग 35 तासापर्यंत हवेमध्ये उडू शकतो. एका तासामध्ये 480 किलोमीटरचा प्रवास हा करू शकतो. 1900 किलोमीटरपर्यंत हा निगराणी करू शकतो. तसेच या ड्रोनच्या माध्यमातून एकावेळी 4 मिसाईल सोडता येऊ शकतात. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये दुर्मिळ असा गोल्डन टायगर आढळून आलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक A, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. या ठिकाणी नुकताच दुर्मिळ असा गोल्डन टायगर आढळून आलेला आहे. तर आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये एक सोनेरी वाघ आढळून आलेला आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये दिसलेल्या सोनेरी वाघाचे छायाचित्र त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट Xवरती शेअर केलेलं आहे. जगामध्ये सोनेरी वाघांची संख्या फक्त 30 इतकी आहे आणि यातील 4 ते 5 सोनेरी वाघ हे भारतामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न पाहूया.
सनातन शिरोमणी ही उपाधी कोणाला प्रदान करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी नरेंद्र मोदी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सनातन शिरोमणी ही उपाधी प्रदान करण्यात आलेली आहे. तर ही उपाधी कोणी प्रदान केलेली आहे? तर अयोध्येतील प्रभुरामांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आखाडा परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागरी सत्कार केलेला आहे आणि त्यांना सनातन शिरोमणी ही उपाधी प्रदान केलेली आहे. 500 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर्व सनातनींचे श्रीराम जन्मभूमी मंदिराचे स्वप्न साकार झाले असून पंतप्रधान मोदी यांना ही पदवी देऊन त्यानिमित्त त्यांचा गौरव हा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एक समंदर मेरे अंदर हे पुस्तक नुकताच प्रकाशित करण्यात आलं आहे. हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए संजीव जोशी. संजीव जोशी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे एक समंदर मेरे अंदर आणि या पुस्तकाचं नुकताच प्रकाशन हे करण्यात आलेलं आहे. प्रकाशन कोणी केलेलं आहे? तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी या पुस्तकाचे प्रकाशन जे आहे केलेलं आहे. ब्रह्मोस एरोस्पेसचे डेप्युटी CEO आहेत संजीव जोशी आणि यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे एक समंदर मेरे अंदर. संजीव जोशी यांनी गेल्या अनेक वर्षात लिहिलेल्या 75 कवितांचा हा संग्रह आहे आणि हा नुकताच प्रकाशित केला गेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच अमेरिकन इंटरकॉन्टिनेंटल 2024चे विजेतेपद कोणी जिंकलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मनदीप झांगर याने हे अमेरिकन इंटरकॉन्टिनेंटल 2024चे विजेतेपद जिंकलेलं आहे मनदीप झांगरने. भारतीय बॉक्सर आहे मनदीप झांगर. अमेरिकेतील वॉशिंग्टन टोपोनिस सिटीमध्ये झालेल्या नॅशनल बॉक्सिंग असोसिएशनच्या इंटरकॉन्टिनेंटल सुपर फेदरवेट चॅम्पियनशिप 2024चे विजेतेपद याने पटकावलेलं आहे. त्याने अमेरिकेचा बॉक्सर गेरार्डो एस्किववेल विरुद्ध हा सामना जिंकलेला आहे. 75 किलो वजनी गटामध्ये हा सामना जिंकलेला आहे. तर मनदीप झांगरने 2014मध्ये ग्लासगो कॉमनवेल्थ खेळामध्ये देखील रौप्य पदक मिळवलेलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. भारत आणि ओमान यांच्यात 12व्या संयुक्त लष्करी सहकारी समितीची बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी मस्कत. ओमानमधील मस्कत या ठिकाणी भारत आणि ओमान यांच्यात 12व्या संयुक्त लष्करी सहकारी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. तर ओमानमधील मस्कत येथे ही बैठक पार पडलेली आहे. 12वी भारत ओमान संयुक्त लष्करी सहकारी समितीची बैठक. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी जे ओमानचे संरक्षण मंत्रालयाचे सरचिटणीस आहे डॉक्टर मोहम्मद बिन नसीर बिन अल झावी यांच्या समवेत या बैठकीचे सहअध्यक्षत्व हे केलेलं आहे. या बैठकीमध्ये प्रशिक्षण, संयुक्त सराव, माहितीची देवाणघेवाण, समुद्रविज्ञान आणि जहाजबांधणी या क्षेत्रामध्ये सहकार्याच्या अनेक नवीन क्षेत्रांवर चर्चा करण्यात आली, ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये परस्पर विश्वास निर्माण होईल. भारत आणि ओमान यांच्यामध्ये 1955मध्ये राजकीय संबंध प्रस्थापित झाले आणि नोव्हेंबर 2008मध्ये धोरणात्मक भागीदारीमध्ये श्रेणीमध्ये सुधारित करण्यात आले. तर याला आहे तो ओमानची राजधानी आहे मस्कत, चलन आहे ओमानी रियाल आणि सुलतान आहेत हैथम इब्न महमूद अल सैद. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य मेळावा पार पडला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य मेळावा नुकताच पार पडलेला आहे. तर नवी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं आणि या मेळाव्याचे उद्घाटन जे आहे केंद्रीय आयुष मंत्री आहे सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आला आहे. हा मेळावा 1 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए सुमित्रा महाजन आणि यांच्या हस्ते 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. तर 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन अमळनेर जळगाव या ठिकाणी करण्यात आलं होतं. 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान हे आयोजन पार पडलेलं आहे. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले आहे. अमळनेर जळगावमध्ये तब्बल 72 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे केलं गेलं. महाराष्ट्र शासनाने मराठी साहित्य संमेलनासाठी 2 कोटी रुपये इतकं अनुदान दिलेलं आहे. या अगोदर ही तरतूद 50 लाख इतकी होती. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रकल्पांसाठी किती कोटी तरतूद करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 15,554 कोटी रुपये इतकी जी तरतूद आहे महाराष्ट्रातील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे 15,554 कोटी रुपयांची. या अगोदर महाराष्ट्र रेल्वे प्रकल्पासाठी 2009 ते 2014मध्ये प्रतिवर्ष 1171 कोटी रुपयाची तरतूद होती. मागील 10 वर्षात 26,000 किलोमीटरची रेल्वे नेटवर्क जोडणी जी आहे रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रात 3 रेल्वे कॉरिडॉर उभारण्याची घोषणा केलेली आहे.
यामध्ये ऊर्जा, खनिजे आणि सिमेंट कॉरिडॉर, बंदर कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर आणि जास्त वाहतूक असलेला एक कॉरिडॉर असे 3 कॉरिडॉर असणार आहेत. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.